सुधीर मुनगंटीवारांची ही सविस्तर प्रतिक्रिया होती आणि जे काही निकाल आलेले आहेत, जो काही कौल आलेला आहे त्याचं विचारमंथन आम्ही नक्की करू असं सुधीर मुनगंटीवार म्हणतायत। आणि त्याचबरोबर पराभवाचं हे बीज कदाचित पराभवाचं ठरू शकतं, पण या पराभवातून आम्ही विजयाचं बीज रोवू असं देखील त्यांनी आता प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा आपण जातोय, नीलमताई आता आपल्या सोबत आहेत, काही वेळातच आपल्या सोबत केशव उपाध्ये देखील पुन्हा एकदा येणार आहेत, नितीन राऊत देखील आता आपल्या सोबत आहेत। नितीन राऊत, हा जो मोठा विजय ज्याच्याविषयी आता आपण काही वेळापूर्वी बोलत होतो, याचे काय की पॉइंटर्स वाटतात तुम्हाला? कारण 50 वर्षांचं आतापर्यंतचं धावतं यश आणि आता मुनगंटीवार म्हणतात की कदाचित आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्यात कमी पडलो की काय, ही बेसावध होतो की काय असं त्यांनी म्हटलं होतं। तुम्हाला काय वाटतं, त्यांचा कुठला चुकीचा मुद्दा कदाचित ठरू शकतो, उणीवा त्यांच्यातल्या, आणि तुमचं कशातून यश तुम्हाला प्राप्त झालं? नाही, मला या ठिकाणी एकच सांगावंसं वाटतं की नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे। नागपुरात ज्याला आपण ज्येष्ठ मंत्री आणि ताकदवर मंत्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचा हा मतदारसंघ, आणि त्याच्यानंतर नागपूरमध्येच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आलेले आहेत आणि आता देशाचे नेते म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत। सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा एक सक्षम नेते त्या ठिकाणी आहेत, चंद्रशेखर बावनकुळे नेते आहेत, आणि हे सगळे नेते असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयी त्यांचा जो अधिकार होता आतापर्यंतचा की आमचाच उमेदवार या ठिकाणी आमकाच निवडून येईल, त्याला या ठिकाणी काळीमा पुसण्याचं काम या ठिकाणी झालं। तो इतिहास बदलवण्याचा जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे याचं विश्लेषण त्यांनी केलं पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे। परंतु त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक सांकेतिक असते। जे पदवीधर या ठिकाणी मतदार बनतात ते मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातले आलेले आहेत। जो शेतकरी कायदा यांनी या ठिकाणी आणला त्या कायद्याला सुद्धा विरोध या निवडणुकीच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी दाखवला आहे। दुसरी बाजू की या ठिकाणी आमचे जे कार्यकर्ते, आमचे नेते मंडळी या सगळ्यांनी एकीचं प्रदर्शन केलं, कुठेही आम्ही कमी पडलेलो नाही, प्रत्येकाने आपापली जबाबदारी त्या ठिकाणी सांभाळली। मी तर धन्यवाद देऊ इच्छेन आमच्या सर्व कार्यकर्त्यांना की त्यांचा मी आणि काँग्रेस पक्षात सदैव ऋणी राहील, आभारी राहील की त्यांनी हे सुंदर चित्र या इतिहास या ठिकाणी घडवलेला आहे आणि संघभूमीचा या ठिकाणी पराभव झाला आणि दीक्षाभूमीचा विजय झालेला आहे। नक्की, पण नितीन राऊत, तुम्ही याविषयी सुद्धा भाष्य करा। तुम्हा तीन पक्षांमधला एक पक्ष शिवसेना, ज्याच्यावर टीका होतीये की या शिवसेनेला नुकसान झालं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र चा फायदा झालेला आहे। असं काही नाही, नुकसान आणि फायदा हा विषय या ठिकाणी नाही। शिवसेनेचं नेतृत्व राज्यात महाविकास आघाडीचं नेतृत्व आहे, त्या नेतृत्वाचा हमखास फायदा या ठिकाणी असा झाला की ज्या वेळेला हे भारतीय जनता पक्ष आणि मनसे हे सडकेवर उतरून आंदोलन करत होतं त्यावेळेला लोकांची प्रतिक्रिया राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी होती की हे मुख्यमंत्री आमचे वाटतात आम्हाला आणि निश्चितपणे आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते चांगलं काम करतायत, आम्ही त्यांच्या बाजूने उभे आहात, अशा प्रतिक्रिया आपल्या चॅनलवरूनच आपण देवेंद्र फडणवीस सध्या संवाद साधतात। पहिली गोष्ट अशी आहे की विधान परिषदेचे निकाल हे निश्चितच आमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे लागलेले आहेत। आम्हाला अपेक्षा होती की विधान परिषदेत आम्हाला चांगला विजय मिळेल, पण आम्हाला केवळ एकच जागा मिळाली आहे आणि त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की आमच्या अपेक्षानुरूप हे निकाल नाहीत। मुळातच याचं विश्लेषण करायचं झालं तर पहिली गोष्ट, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली आहे, अगदी खालपर्यंत ते गेले। आमची स्ट्रॅटेजिक चूक कुठे जर झाली असेल तर ती तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर त्यांची शक्ती किती होईल या संदर्भात कुठेतरी आकलनाची आमची चूक झाली आहे। पण मला असं वाटतं की पहिली निवडणूक होती त्यामुळे आम्हाला आता त्याचा अंदाज आला आहे आणि पुढच्या निवडणुकीचा प्लॅन त्यानुसारच आम्ही निश्चितपणे तयार करू। एक गोष्ट अजून या ठिकाणी मला सांगितली पाहिजे की विशेषतः पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक अचानक लागल्यामुळे आम्हाला रजिस्ट्रेशनची संधी मिळाली नाही
आणि जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन या तिन्ही मतदारसंघात जे आहे ते सरकारी तंत्राने केलेलं रजिस्ट्रेशन आहे. नेहमी राजकीय पक्ष रजिस्ट्रेशन करतात, त्यात आम्ही सर्वात पुढे असतो, पण यावेळेस कंप्लीट रजिस्ट्रेशन जे आहे ते गव्हर्नमेंट एजन्सीनी केलेलं आणि गव्हर्नमेंट सर्वंट्सच्या थ्रू केलेलं अशा प्रकारचं ते रजिस्ट्रेशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी रजिस्ट्रेशनमध्ये आम्ही कमी पडलो. मी वोटिंगच्या दिवशी नागपूरला सांगितलं माझ्या घरचे 4 नावं नाही आहेत, गडकरी साहेबांच्या घरचे 2 नावं नाही आहेत, फॉर्म भरून ते आलेले नाही आहेत. पण मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी बाजूला आहे. आत्ता जे जिंकल्यात त्यांना आमच्याकडनं शुभेच्छा आहेत. आम्ही अजून ताकदीने मैदानात उतरू. एक गोष्ट मात्र या ठिकाणी नमूद केली पाहिजे की ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना एकही जागा मिळालेली नाही. म्हणजे या 3 जणांच्या आघाडीचा फायदा हा दोघांना झाला आहे, एकाला त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि खरं तर अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की जसं आम्ही देखील विचार केला पाहिजे, थोडं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नव्याने स्ट्रॅटेजी केली पाहिजे, तसंच ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांची एकही जागा निवडून येत नाही त्यांनाही आत्मचिंतन केलं पाहिजे. राज्य सरकारच्या कामाची पावती आहे का? शरद पवार म्हणतात की वर्षभर जे काम केलं त्याची लोकांनी पावती दिली. मला असं बिलकुल वाटत नाही. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पण ठीक आहे, आता ते जिंकले असल्यामुळे ते राज्य सरकारला पावती वगैरे असं म्हणतील. येत्या काळात हे स्पष्ट होईल. गटागटाचं राजकारण, उमेदवार चुकीचे दिल्यामुळे हा सगळा पराभव झाला अशी एक चर्चा आहे. आपण काय सांगाल? काय उमेदवार चुकीचे किंवा अनपेक्षित उमेदवार जे आहेत हे आमचे सगळ्यांची सल्लामसलत करूनच ठरवले होते. साधारणपणे ज्यावेळेस आपण हारतो त्यावेळेस त्याची अनेक कारणं असतात. त्यामुळे हेही कारण आहे का आम्ही निश्चित विचार करू, पण आता तरी सुकृतदर्शनी असं वाटत नाही. हैदराबादमध्ये जागा निवडणुकीची आघाडी आहे 150 पैकी. ज्या निवडणुकांमध्ये तुमचे फक्त 4 तुम्ही स्वतः जाऊन आला होता. मला असं वाटतं की देशभरामध्ये हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि विशेषतः ज्या ठिकाणी हैदराबादसारख्या ठिकाणी जिथे केवळ मागच्या वेळेस आमचे 4 जागा होत्या, भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी आपली ताकद लावली आणि जनतेने प्रचंड रिस्पॉन्स त्याला दिला आहे. आणि एकूणच मला असं वाटतं की दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये हैदराबादचे निकाल एक नवीन ट्रेंड सेट करतील असं मला वाटतं. आणि हैदराबादच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि विशेषतः माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वावर देशभरामध्ये ज्या प्रकारे लोकांचा विश्वास दिसतो आहे त्याचंच हे द्योतक आहे. हैदराबाद में चुनाव आए तो नगर निगम के चुनाव में बीजेपी ने अनएक्सपेक्टेड रिजल्ट अभी रुझान सामने आ रहे हैं. एमआईएम का एक गढ़ माना जाता था सर. देखिए, मैं तो इसको अनएक्सपेक्टेड नहीं कहूँगा क्योंकि वहाँ पर बदलाव के बयार साफ नज़र आ रहे थे. जिस प्रकार से भारतीय जनता पार्टी के शीर्षस्थ नेताओं ने, विशेषकर हमारे अध्यक्ष जी जगत प्रकाश नड्डा जी होंगे या फिर हमारे जो अमित शाह जी हमारे गृह मंत्री जी हैं, इन्होंने जिस प्रकार से वहाँ पर प्रचार किया है और एक पूरी भारतीय जनता पार्टी ने जिस प्रकार से प्रचार किया है, तो मुझे लगता है कि उसके कारण लोगों में एक विश्वास तैयार हुआ और देश भर में आज आदरणीय मोदी जी के नेतृत्व के प्रति एक सकारात्मकता है, जिसके कारण लोग बीजेपी को वोट करना चाहते हैं. और इसलिए मुझे लगता है कि एक प्रकार से सदर्न इंडिया के लिए, दक्षिण भारत के लिए एक नई शुरुआत है. निवडणुकीच्या निकालामुळे मित्र पक्षाची उणीव तुम्हाला भासली का? मित्र पक्षाला आमची भासली असेल, आमचा एक तरी आला, त्यांचा एकही आला नाही. देखिए, महाराष्ट्र विधान परिषद के जो चुनाव हुए उसमें जो निर्णय आए हमारे अपेक्षा अनुरूप वो नहीं है. हम ये मानते थे कि हमको ज़्यादा सीटें मिलेगी, मात्र 1 सीट हमको मिली है. और विशेष रूप से इसमें जब हम विश्लेषण करते हैं तो ध्यान में आता है कि 3 पार्टियां साथ में आने के बाद उनकी शक्ति का जो हमने आकलन किया वो कहीं ना कहीं गलत हुआ है. हमको और मेहनत करनी पड़ेगी उनकी शक्ति कितनी है इसको समझकर. चूँकि मैं तो ऐसा मानता हूँ और मैंने इससे पहले भी कहा है कि ये 3 पार्टियां एकत्रित आने से शायद तात्कालिक लाभ उनको होगा पर लॉन्ग टर्म लाभ हमको होगा, क्योंकि हमको बड़ी स्पेस मिल रही है. अब उसको हमको ऑक्यूपाई करना है, उसको ऑक्यूपाई हम नहीं कर पाए. ये पहला ही चुनाव था इसलिए उसको हम ऑक्यूपाई नहीं कर पाए, लेकिन इसको हम निश्चित रूप से करेंगे. और मैं ऐसा मानता हूँ कि हमें तो अब 1 सीट मिली है, लेकिन जिनके मुख्यमंत्री है उनको एक भी सीट नहीं मिली
तो उनको भी इस पर विचार करना पड़ेगा। सर कहाँ चूक रह गई, क्या कमी रह गई, मतदाता सूची संवाद साधला आता देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मवियाची म्हणजे 3 पक्षांची ताकद ओळखण्यात कमी पडलो, या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि कुठे चुका होत्या, मतदारांची नोंदणी करण्यामध्ये आमच्या उणीवा होत्या का, या सगळ्यावर आम्ही विचार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नक्की ऊर्जा मंत्री नितीन राऊत आपल्यासोबत आहेत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या नेत्या नीलमताई गोरे, केशव उपाध्ये भाजपचे मुख्य प्रवक्ते, या तिघांशीही आपण संवाद साधूया. पण एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.